हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेत आहोत. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अशा प्रकारे आजचं गणपतीचा आहे तिसरा दिवस. त्याचसोबत ना सकाळपासून सगळी कामं केली आणि तुम्हाला माहीत आहे यांची तब्येत बरोबर नाही आहे. आणि इथे हा रुजू, याचं पण छान, हा पण फ्रेश वगैरे झालेला आहे. मला वाटतं त्याला थोडी थोडी आता झोप येते की काय, कारण तसा आज खूप झोपला, सकाळपर्यंत लेटच उठलेला आहे, पण असं वाटत झोपतो की काय. आणि त्याचसोबत ना हे गेलेत आता हॉस्पिटलला. तर काय झालं आहे काय नाही हे हॉस्पिटलमधून आलं म्हणजे मी तुम्हाला सांगतेच. आणि त्याचसोबत मी आज साडी नेसलेली आहे. म्हटलं सिम्पलची साडी घालून घेते, कारण सण असलं की छान वाटते. आणि खूप दिवस झाले मी साडी पण नव्हती घातलेली, म्हणून सिम्पल साडी घालून घेतली. आणि आता ना मी आरती पण केलेली आहे, कारण हे यांना सकाळून जायचं होतं तर हे निघून गेले. तसे त्यांना लेटच झालं होतं, कारण माझंच आवरून व्हायचं होतं, तर त्याच्यामुळे त्यांना लेट झालं, ते निघून गेले. मी एकटीनेच आरती केली, तर ते काही शूटच नाही करू शकले मी, कारण याला आपण असं पकडून आरती करणं म्हणजे थोडंसं अवघड होते, तर मग ते काय शूट करणं झालं नाही. पण तुम्हाला आज आमचे गणपती बाप्पा कसे दिसत आहे मी तुम्हाला दाखवते आता. आणि त्यासोबत जेवणचं बनायचंच आहे. आता फक्त पूजा वगैरे हे ते सगळं झालं. सकाळची जी कामं असतात बेसिक ते सगळी झाली. कपडे लावल्या मशीनला आणि म्हटलं व्लॉगला स्टार्ट करते, कारण मी असं ठरवलं होतं ना 5 दिवस मी कंटिन्यू व्लॉग करणारच आहे, काही पण झालं तरी. तर थोड्या यांच्या तब्येतीने आमचा मूड ऑफ होते मध्ये, कारण कसं असते ना, घरामध्ये सगळे व्यवस्थित असले तर बरं वाटते. आता त्यांची तब्येत थोडीफार छान आहे, कारण आता त्यांचं प्रॉपर ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्यांना ॲक्च्युली झालं काय ना, डेंग्यू झाला आहे, तर त्यांच्या डेंग्यूची रिपोर्ट आली आहे पॉझिटिव्ह. तर त्यांचं आता त्याचीच ट्रीटमेंट चालू आहे. तर त्यांना आता 2 टाईम डॉक्टरकडे जावं लागतं. ते काय काय औषध सलाईन हे ते का लागतं माहिती नाही. आणि मी जाऊ शकत नाही त्यांच्यासोबत, कारण हा आहे तर कसं जाणार. तर असं सगळं चालू आहे आता घरातलं. मी मॅनेज करते, बाहेरचं ते करतात. आणि त्यांना स्वतःलाच चिडचिड होत आहे, कारण आता कसं गणपती बसला आणि मध्येच त्यांची तब्येत हे झाली. आणि याचं आता काहीतरी चालू आहे, कारण हा मला वाटते झोपायलाच आला आहे. तर चला तुम्हाला मी गणपती बाप्पाच कसे दिसतात ते दाखवते, आणि मग पुढे काय होते दिवसभरात ते पण सांगते. चला भेटू नंतर. काय झालं हे बघ. अरे वा. तर फ्रेंड्स इथे आता रुजूल खेळत होता, मग मी किचनमध्ये आली आणि रुजूल झोपला होता. हे जायच्या आधीच मी ना इथे डाळ शिजायला ठेवून दिली होती. डाळ शिजली होती. मला आता फक्त सांबार करायचा आहे. तर मिक्स डाळीचा सांबार करणार आहे मी. तुरीची, मुंगाची आणि मसूरची डाळ अशी मिक्स करून घेतली होती मी, आणि ती मस्तपैकी अशी शिजवून घेतली. आणि त्याच्यातच मी टमाटर पण टाकून दिलेला होता. आणि आता ती इथे छान शिजली आहे, तर तिला असं मी घोटून घेते आणि पातळ करून घेते. आणि मग जसं आवश्यकतेनुसार पाणी लागेल तसं मग मी नंतर जेव्हा सांबार फोडणी टाकेन तेव्हा मग मी ॲड करेल. तर प्रॉपर तर रेसिपी शूट नाही करू शकले मी, कारण मला खूप घाई झाली होती, कारण ना खूप वेळ पण झाला होता आणि यांना भूक लागली होती, कारण यांची कशी मेडिसिन चालू आहे, त्यांना पण भूक लागते. त्याच्यामुळे पण रुजूल उठलेला होता, त्याच्यामुळे मी काही बनवू शकले नाही. तर म्हटलं एका साईडला सांबार करते आणि पटकन इडली करून घेते, म्हणजे आपलं पटकनच होते हे, कारण इडलीला तर काय वेळ लागत नाही. सांबार फोडणी टाकायला असं किती वेळ लागणार आहे. तर इथे मी तेल गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये जिरा, हिंग आणि हे लाल मिरची अशी तोडून टाकली. त्यानंतर कढीपत्ता आणि हे कांदा टाकून दिला. याला आता छान असं परतून घेणार आहे तेलामध्ये मऊ होईपर्यंत. खूप जास्ती आपल्याला शिजवायचं नाही याला, फक्त थोडं लालसर रंग येईपर्यंत. तर मग त्यानंतर ना कॅमेरा बंद झाला, मला लक्षातच नाही. मग इथे मी ना हळद, मीठ आणि सांबार मसाला, थोडासा तिखट टाकून दिलं होतं आणि त्याला मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर हे जे डाळ घोटून ठेवली होती ही सगळी टाकून दिली ना. आता यामध्ये मी जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी पातळ करून घेणार आहे याला.
तर आणखी यामध्ये थोडं पाणी ॲड करत आहे, कारण सांबार हे खूप गाढा नसतोच, पातळच छान वाटते, कारण आपण इडलीसोबत खाणार आहे तर ते पातळच पाहिजे. तर इथे आता हे सांबार म्हणजे डाळ टाकून दिली आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून याला एक उकळी काढून घेते आणि त्यानंतर थोडंसं मग 5 मिनटं लो मिडियमवर छान उकळवून घेणार आहे, कारण आपण यामध्ये पाणी ॲड केलं आहे तर आपल्याला याला उकळवणं गरजेचं आहे, नाही तर मग ते पाणी वेगळं आणि डाळ वेगळी वाटते. तर असं सांबार आपलं रेडी आहे. तर इथे रुजूल झोपून उठला आणि त्याचसोबत मी थोडेच काम केले होते आणि हे यायचेच आहेत. तर आज आमचं लंचमध्ये आहे इडली आणि सांबार, तर तेच बनवत होते मी, पण फक्त सांबारच बनवून झालं, इडली बनवायची बाकी, आता ते आल्यावरच बनेल कारण रुजूल उठून गेला. आणि बाकी काय नाही, बाहेर खूप आवाज येत आहे, नंतर बोलू आपण. तर इथे ते त्या दिवशी तुम्ही पाहिलंच असेल, बॅटर आणलं होतं मी, त्याची इडली करत आहे. तर हे बॅटर आहे, इथे इडली लावली होती, हिची इडली काढलेली आहे, यांना खायला दिलं, तुम्हाला दाखवते. आणि बॅटर तर मला छान वाटत आहे, इडल्या पण छान झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे इथे यांची प्लेट लावून घेतली आहे, प्लेट कशा ताटच, आणि हे इडली आहे, तर छान सॉफ्ट पण वाटत आहे आणि छान. आता खाल्ल्यावरच कळेल की टेस्टला कशी आहे. जर हे छान वाटलं तर मग हे तर मस्तच आहे, पटकन आणा आणि पटकन बनवा. तर चला ट्राय करून बघतो. थांबा मी बघते त्याला, तुम्ही मला पहिले सांगा ते इडली खाऊन कशी वाटत आहे, जे टेस्ट त्याला पण पाहिजे. देते तुला, थांब थोडीशी टेस्ट. इडलीची टेस्ट आपल्या घरच्यासारखी आहे, आंबट नाही आहे की सॉफ्ट आहे जास्ती? आंबट नाही, थोडी सॉफ्ट. शिजली का पण? कारण त्यावाल्या याचं मला एवढं हे नाही ना, मेकरचं, त्या इडली मेकरचं पण मला. अच्छा, आणि सांबार बेस्ट. ठीक आहे. थांब बेटा, आली रुजूल. आणि तुमचं काय, तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? सर्वांगी सुंदर पिशेंदुराची, कंठी जडके माळ मुक्ताकळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. आलिंगे पूजन भावे हो आलिंगने तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याधरेव तमेव तमेव सर्वं मम देव. हाय, हॅलो एव्हरीवन. तर आता संध्याकाळ झाली, सायंकाळचे वाजले 7-7:30 होतात. तर यांना जायचं आहे क्लिनिकला, तुम्हाला माहीतच आहे, संध्याकाळी आणि सकाळी जातात, तर 2-3 दिवस जायचं यांना कंटिन्यू. त्याच्यामुळे आता आम्ही आरती करून घेतली आणि आता आरती याच्यासाठी केली की मग हे येईपर्यंत ना खूप वेळ होते आणि रुजूल पण झोपायच्या याच्यात राहते, मग त्याच्यामुळे म्हटलं आताच करून घ्यायची, म्हणजे हा पण फ्रेश राहते आणि आपली आरती पण होऊन जाते, नाही तर खूप वेळ होऊन जाते त्याच्यामुळे. आणि आता याला बघते, ते चालले हॉस्पिटलला आणि मग मी जेवणाचं बघते आता याचं कसं आहे, तर नाहीतर मग बघूच थोड्या वेळाने, तर तुम्हाला दाखवतेच मी नंतर. तर चला भेटू थोड्या वेळात. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. गणपती आणला पप्पांनी? शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती. गणपती. तर डायरेक्ट रात्र झाली आहे, मग मी दुपारी काही जास्त शूट केलं नाही. इथे आता सगळं जेवण खाऊन सगळं झालं रात्रीचं. वरण भात पोळी आणि भेंडीची भाजी केली होती, पण ते काही शूट केलं नाही. मग इथे सगळं किचन क्लीन करून भांडी वगैरे सगळीच झाली आहे. आता झोपायला जाणार होते, तर म्हटलं थोडं शूट करते. हा फ्रेंड्स, तर आता रात्र झाली आहे, त्यासोबत जेवण वगैरे सगळं झालं. मी काही शूट केलं नाही कारण सगळं घाईघाईत झालं. ऋतू झोपत नव्हता आणि मग हे पण येऊन गेले होते, जेवणाची पण वेळ झाली होती, त्याच्यामुळे मग सगळं पटापट केलं आणि ते काही शूट केलं नाही मी. आता जेवण वगैरे सगळं झालं, भांडे सगळेच झाले आहे.
किचन क्लीन झालं, आता फक्त झोपायला जात होते. तर आता वाजले रात्रीचे 11. तर अजून मला व्हिडिओ एडिट करायचा आहे रात्री. तर आता 12च वाजतात रोज रात्री मला झोपायला, कारण सकाळी एडिट करणं होत नाही, मी रात्रीच करून ठेवते. तर चला मग भेटू उद्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर. या ब्लॉगचं एंड नव्हतं घेतलं, मी म्हटलं की सांगून देते ना, आता ते मग ब्लॉग कसं अर्धवटच राहून जातं. तर चला भेटू उद्या, बाय.